दिवसातनं कमी तिसरा चौथा कॉल आहे आता. ट्रॅक्टर पलटी झालाय इथंच डहाळजला झालाय. डहाळज या ठिकाणी झालाय भिगवण पासून 7 किलोमीटर अलीकडे. आता बघू काय सिच्युएशन आहे. आता बघू काय झालंय. पलटी रस्ते ऊस आहे का सगळं पलीकडे. हा ऊस तिकडे लांब आहे. मग हा तिकडे यायचं का. त्या ट्रॅक्टरवाल्याला म्हणा ती कुठे ट्रॅक्टर काढ म्हणा त्याला मागे जाऊ दे म्हणा. चल हे अवस्था बघू शकता तुम्ही ट्रॅक्टरची कसली काय. गाड्या बघ मग गाड्या बघा गाड्या बघा. 109 या ठिकाणी ट्रॅक्टर पलटी झालेला आहे. 38ला सोलापूर रोडला पुणे रोडला पलटी झालेला आहे. फास्ट लेनला अख्खा ऊस आहे आणि गाडी काय हे आहे ना शोल्डर लेन आणि स्लो लेनच्या मधनं येतात. ऊस फास्ट लेन आणि स्लो लेनला पडलेला आहे. साईडने एकदम पपऱ्यानं दाबून येतात गाड्या. साईडला पलटी झालेलं आहे. आता हे साईडला JCBने आपलं साईडला काढून घेण्यात येते. JCBचं साईन आता टाकल्या त्याला बांधलंय पुढं. वरती शेंडाला घ्यायचं का म्हणजे टाकलं थांबा मधोमध घ्या मधोमध. पहिलं 5 मिनिटं पुढे गायली पलटी झाली अजून. हो पहिले साईड मिनिट थांबा. होय थांबा गाडी हल्ला कुठं लावता. थांबके पलटी झाल्यामुळे आता पुढे ट्रॅक्टर नेलेला आता. हे JCB बोलवलं आता. JCB 3000 भाडं घेतले काढण्यासाठी. आता मला सांगतो पलीकडे लावायला. मेट्याचं JCB डहाळ नंबर 2चं मला बोलतो. होय पहिलवान होय मेटे पाठीमागे थांबायचं असतं ना. तिथनं टाकली सगळं इकडे कोपऱ्याला लावायचं असतं की. हा इकडे पुढे कशाला मशीन आणलं ऐका. आता पाठीमाग ट्रॉफिक बंद करतो काय या साईडला कुठं तरी लावून टाकलून नसेल तर त्या हॉटेलकडे जाऊ द्या पलीकडं.